श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धुश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2088व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज पौष कृष्ण नवमी सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026. उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/5/1997 बैठक क्रमांक 208. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 56. आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात. कालच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरूंनी प्रदूषणाबद्दल म्हणताना म्हटले आहे, आपले जे वेद आहेत त्यांचे व्यवस्थित रोज उच्चारण केल्यानेही वातावरणातील प्रदूषण कमी होऊन ते शुद्ध होत असते. परंतु हल्ली तसे स्पष्ट व शुद्ध वेदोच्चार करणारा पवित्र व निष्कलंक ब्राह्मवर्गही राहिलेला दिसून येत नाही. त्यामुळेच या वैज्ञानिक काळात सामान्य माणसाला रोज अनेक प्रदूषणांना तोंड द्यावे लागत आहे. याचाच परिणाम सामान्य माणसांच्या मनावरही होऊन ते सुद्धा प्रदूषणाने थकून जाते, विषण्ण होत असते. हे मनाचे प्रदूषण निघून जाण्यासाठी सुगंधाचा खूप चांगला उपयोग होत असतो. म्हणूनच शास्त्रामध्ये सुगंधी उदबत्ती धूप लावण्यास सांगितले आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी सुगंधी उदबत्ती घरात लावत जा. लहान लहान तुकडे करून लावीत बसू नका. प्रत्येक माणसाला श्रीमंती व दारिद्र्य किती द्यायचे हे नियती ठरवत असते. फार पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या काळात रावण हा फारच श्रीमंत होता. त्याच्यानंतर तेवढी श्रीमंती कोणालाही लाभली नाही. परंतु रावणाच्या नाशाला तीच श्रीमंती कारणीभूत ठरली. त्याला अहंकार झाल्याने त्याचा विचारांवरील ताबा सुटला व तो घसरला. श्रीमंत व्यक्ती अनैतिक कार्याकडे वळली तर लवकरच ती दरिद्री होत असते. जो श्रीमंत धर्मासाठी पुढे येतो त्याची ईश्वराकडे नोंद ही होतच असते. समाजात काही श्रीमंत व्यक्ती देवालये, शिवालये इत्यादी बांधताना दिसतात. त्याच्या मागे स्वतःला प्रसिद्धी मिळावी हा सुद्धा त्यांचा उद्देश असतो. तरीसुद्धा त्याला त्यापासून पुण्यच लाभत असते. दान करावे, परंतु त्याचा अहंकार होता कामाच नाही. अहंकार झाला की सगळे संपतेच. काही माणसांना काहीही न करता उगीचच शिक्षणाचा, पदव्यांचा, श्रीमंतीचा अहंकार असतो. त्यांचा इतरांना काहीही उपयोग नसतो. आपल्याकडेही असे खूप भक्त आहेत. काही नित्य नोकरीतून निवृत्त झाल्यावर या कार्याला वाहून घेऊ सांगत असतात. परंतु कोणीही तसे सांगणारे खरोखरीच पुढे आलेले दिसत नाहीत. अधूनमधून त्यांना मी आठवणही करून देत असतो, पण त्याचा उपयोग होत नाही. भगवंताला ज्यांची सेवा मंजूर असेल त्यांचीच सेवा तो स्वीकारत असतो. हे आतापर्यंत तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी स्वतःची पात्रता वाढवा. सेवेमागेही उत्तम भाव ठेवा, तरच ती कारणी लागेल. धर्मो रक्षती रक्षकः. धर्म हे ईश्वराचे रूप समजा. जो धर्माची म्हणजेच ईश्वरी शक्तीची सेवा करेल त्यांचे रक्षण ती शक्ती करीतच असते. तुम्ही प्रत्यक्ष धर्मकार्य, कर्मकांड कधीही करू शकणार नाही. तेव्हा तुम्ही ज्या धर्माचरण करणाऱ्या व्यक्ती धर्मकार्य, ईश्वरी कार्य करीत असतील त्यांना मदत करीत जा. तन मन धनाने जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढी कराच. जे ईश्वरी कार्यात सहभागी होतील त्यांनाही सहकार्य करा. सध्याच्या काळात तुम्हाला या देवस्थानाच्या सेवेमध्ये, कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त निधी संकलनाचे कार्य नेमून दिले आहे. दुसरी कार्ये तुमच्यासाठी शक्तीच्या बाहेरची आहेत. तेव्हा या निधी संकलनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हा. ही संधी फक्त 3-4 वर्षांपुरतीच आहे. त्यानंतर तुम्हाला अशी सेवा करण्याची गरजच राहणार नाही. ही सेवेची आलेली संधी कोणीही सोडू नका. येथे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताने या संधीचे सोने करून घेतले पाहिजे. आतापर्यंतच्या माझ्या पाहण्यात सत्संगाच्या सभासदापेक्षा बाहेरचेच नवीन भक्त या निधी संकलनाच्या कार्यात अधिक श्रम घेत आहेत. जुने भक्त सत्संगाच्या बैठकीला केवळ येऊन पोथी वाचून, गप्पा करून, चहापाणी पिऊन घरी जाताना दिसतात. हे योग्य नाही. तुम्ही सत्संगातील सर्व भक्तांनी एकत्र येऊन निधी संकलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय तुमचा अहंकार दूर होणार नाही.
सत्संगातील प्रत्येकाने घराबाहेर पडताना सोबत पावती पुस्तक ठेवलेच पाहिजे. तुम्हाला गुरूंच्या कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी, ईश्वरी कार्यासाठी दारोदारी जाऊनच निधी संकलन केले पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांनी समर्थ श्री रामदास स्वामींना सारे राज्य अर्पण केले होते, परंतु ते त्यांनी राजा शिवाजीला परत केले व स्वतःच्या शिष्यांना दारोदारी जाऊन त्यांचा अहंकार जाण्यासाठी भिक्षा मागायला लावले होते. तेच माझ्याही बाबतीत आहे. आपल्या आश्रमाला सशर्त मिळणाऱ्या मोठ्या देणग्या आपणही स्वीकारलेल्या नाहीत, हे तुम्हाला ठाऊकच असेल. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर अहंकार प्रथम नाहीसा व्हायला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच ही सेवेची संधी आहे. ही संधी घेतली नाही तर पुढे पश्चाताप करायची पाळी येईल. तेव्हा मान अपमान बाजूला ठेवा. नव्या जुन्या लहान मोठ्या भक्तांसमवेत निधी संकलनासाठी प्रत्येकाने कार्यरत राहा. तुम्ही फक्त संकल्प करून पावती पुस्तक घेऊन घराच्या बाहेर पडायचे आहे. ती शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून कार्य करून घेईलच. तेव्हा जे कार्य होईल या शक्तीच्या सहकार्यामुळे घडत असते, हे पक्की लक्षात ठेवा. त्याचे श्रेय कोणीही भक्तांनी स्वतःकडे घेऊ नये. भगवंत आमच्यासारख्यांच्याकडून अनेक कार्य करून घेत असतात, परंतु त्याचे श्रेय आम्ही सुद्धा स्वतःकडे कधी घेत नसतो, हे तुम्हीही पाहिलेच असेल. येथे नवीन येणारे भक्त तुमच्यापेक्षा वयाने लहान तरुण असले तरी त्यांच्या कार्याकडे पहा. यापुढील काळात येणाऱ्या भक्तांची प्रगती भरभर होतानाही दिसेल. तुम्ही त्यांना दुय्यम समजू नका. त्यांना या कार्यात सहभागी करून घ्या. गरज पडल्यास त्यांना मार्गदर्शन करा. माझे आशीर्वाद तुम्हा सर्व भक्तांच्या पाठीशी सारखेच राहतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजपर्यंतचे 2088 भाग आपण आजपर्यंत श्रवण केलेत. हे सर्व भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरही रोज प्रकाशित होतात. तसेच या सर्व भागातील कोणत्याही भागाचे पुन्हा एकदा श्रवण करायचे असेल तर मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व भाग आपल्या समोर येतात. त्यातील कोणत्याही भागाचा अनुक्रमांक घालून आपण तो श्रवण करू शकता. शिवाय परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणीची पुस्तकेही श्री दत्त देवस्थानच्या स्टॉलवर उपलब्ध असून त्याबरोबर सद्गुरूंच्या आशीर्वादाची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.